आज आमच्या सगळ्याच लोकांनी आमच्या महायुतीच्या सरकारचं कौतुकच केलेलं आहे। कारण का गेल्या 2 वर्षामध्ये मुंबईचा जो विकास झाला त्याच्याबद्दल सगळ्या बाजूंनी सरकारचं कौतुकच होत चाललेलं अध्यक्ष महोदय। पण अध्यक्ष महोदय, हे कौतुक होत असताना काही मुद्दे सरकारच्या नजरेत मला मुद्दामून आणायचे आहेत, जेणेकरून आपण एका बाजूला मुंबईकरांचा विकास करत असताना मुंबईकरांच्या सुरक्षिततेबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे, सरकारने लक्ष घालायला पाहिजे, या दृष्टिकोनातून काही मुद्दे इथे आणणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मी कालच मी लक्ष्मी भवन जे मस्जिद बंदरमध्ये एक इमारत आहे त्याला जाऊन भेट दिली आणि अध्यक्ष महोदय, ती इमारत 4 फ्लोअरची आहे आणि प्लॅन 4 फ्लोअरचा असला तरी आज आपण त्या इमारतीकडे पाहिलं तर ती इमारत आता 13 मजल्याची झालेली आहे। 4 फ्लोअर नंतर अध्यक्ष महोदय बॉल बेरिंगवर ती इमारत उभी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी आहे की त्या इमारतीमध्ये जे त्याच्या मालक आहेत ते ट्रान्झिट मध्ये गेलेले आहेत, त्यांना शिफ्ट केलेले आहेत रिपेअरच्या नावाने आणि तिथे आता त्या पूर्ण इमारतीमध्ये सगळे बांगलादेशी लोक राहायला आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी जेव्हा तिथे खालती मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर होते, म्हाडाचे अधिकारी होते आणि संबंधित पोलीस खात्याचे पण अधिकारी अध्यक्ष महोदय तिथे होते, मी त्यांना साधा एकच प्रश्न विचारला की ह्या इमारतीमध्ये राहणारे जे बांगलादेशी लोक आहेत यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत का? कोण राहत आहे, कोणाकडून ते आलेले आहेत, त्यांच्याकडे काय काय कागदपत्र आहेत? अध्यक्ष महोदय, पोलिसांकडे त्यांचा रेकॉर्ड पण नव्हता। त्यांना तिकडे पाणी डिपार्टमेंटचे अधिकारी तिकडे होते, प्रत्येकाला तिथे पाणी 24 तास त्यांच्या सोयीनुसार दिले जात आहे। दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, तिकडचा जो वीज कनेक्शन जे लाईट त्या प्रत्येक घरामध्ये द्यायची असते त्यासाठी रस्त्यावर जनरेटर उभं केले जात आहे, म्हणजे त्यांना वीज पुरवण्यासाठी रस्त्यावर जनरेटर ठेवलं जातं आणि त्यांना वीज दिली जाते। अध्यक्ष महोदय, या मुंबईने 26/11 सारखे हल्ले पाहिलेले आहेत, बॉम्बलास्ट पाहिलेले आहेत, 93च्या दंगली पाहिलेल्या आहेत। आता हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे आमच्या मुंबईमध्ये येत आहेत, राहत आहेत, त्यांना नेमकं आणतो कोण आहे, ते कोणाच्या जोरावर इथे राहत आहेत, याचा काही ठाण पत्ता अध्यक्ष महोदय नाही। यावर अध्यक्ष महोदय सरकारने विचार करायलाच पाहिजे की नाहीतर आपण या मुंबईमध्ये राहत असताना हे जे राजरोज पद्धतीने प्रत्येक वॉर्डमध्ये हे अतिक्रमण चाललेलं आहे लँड जिहादच्या नावाने अध्यक्ष महोदय।